अरे भाऊ एक आईस्क्रीम त्याच्यावर कोण मध्ये देऊ लंब्यावाल्या. दादा मला पण एक सॉफ्टी देशील ना, थोडा बाउल मध्ये देशील, मला कोण नको. अरे तू तुषार आहे का? हो. अरे अरे बाबा तू लगेच दिवसांनी दिसला रे बाबा, महिन्यावर कुठे गेलता तू? अरे काय नाही, ते मावशीकडे घरभरणीचा कार्यक्रम होता ना, घरभरणीच्या कार्यक्रमाला गेलो होतो. घरभरणी म्हणजे चोराची धंदा चालू केला? नाही नाही, अरे ते आपल्याकडे वास्तुपूजन म्हणतात ना, वास्तुपूजनाचा कार्यक्रम. अच्छा अच्छा हा. मग तिकडून आता डायरेक्ट इकडे झालाय का? नाही रे, तिकडे तिकडे 8-10 दिवसाचा कार्यक्रम झाला तो घरभरणीचा, म्हणजे वास्तुपूजनाचा. आणि मग तो झाला आणि मग त्यानंतर मग मी मुंबईला वगैरे फिरायला गेलो होतो. तिकडे फिरून मग पुन्हा पुण्याला 8-10 दिवस राहिलो आणि नंतर मग इकडे आलो. अच्छा मग तिकडे क्लासेस घेऊन लावले होते का? नाही नाही, आता कसले क्लासेस नाही, आता काही क्लासेस नाही लावत तुम्ही. नाही मला वाटलं हे एलपाडून बोलून आला ना, एलपाडून बोलायचे क्लासेस लावते बा तिकडे. चालेल 4 दिवस का तिकडे पुण्या मुंबईकडे राहिले तर आम्हाला चालेल वकाल शिकून आले का? हा बा मी एलपाडू पाडू बोलून राहिले. लोक 4-4 वर्षापासून तिकडे राहायला गेले, चालेल ते नागपुरी बोलते आणि तुम्ही चालेल पुणेरी बोलून राहिले. भाऊ साठी चालेल आम्हाला नागपूरच्या माणसाले एलपाडू पाडू. माझ्या मामाने हे केलं ना, आत्याने हे केलं समजा.